श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। लोकसभा निवडणुकीतील रणसंग्रामात नाशिक मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत महायुतीमध्ये चांगलीच ओढाताण सुरू आहे। असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाला हिरवा कंदील दिला गेल्याची चर्चा आहे। नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून नाशिकमध्ये सकल मराठा समाजाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा आरक्षणाला विरोध करणारे छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेच्या ग्रामीण भागातून तीव्र विरोध व गावबंदी असणार अशा आशयाचे फलक लावण्यात आले। त्यामुळे मंत्री भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच सकल मराठा समाजाच्या वतीनं भुजबळ यांच्या विरोधात फलकबाजी करण्यात आली आहे। नाशिक तालुक्यातील शिंदे पळसे परिसरात ही फलकबाजी करण्यात आली आहे। मंत्री भुजबळांनी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतल्याने ही फलकबाजी करण्यात आल्याचं समजतंय। मराठा समाजा आरक्षणासाठी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे। मग ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी त्यांनी विरोध केला आणि त्या विरोधातून सकल मराठा समाजाच्या वतीनं तरुणांनी हा बॅनर लावला आहे। सर्व तरुणांची हीच भूमिका आहे की भुजबळांना गावात फिरू सुद्धा देणार नाही, मतदान तर मिळणारच नाही, परंतु प्रचार सुद्धा करू देणार नाही अशी सर्व तरुणांची भावना आहे। सदर घटनेची माहिती नाशिक पोलिसांना समजतात त्यांनी शिंदे पळसे येथे जाऊन फलक लावणाऱ्या कार्यकर्त्यांना फलक हटवण्याचे आदेश दिले। फलक हटवले नाही तर गुन्हे दाखल करू नये अशी तंबी देखील पोलिसांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली। त्यामुळे नाशिकातून मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध असल्याचं पाहायला मिळतंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।